बाबा बाबा आईला आईला सगळं कळलं तर नसेल ना की आम्ही तुम्हाला सगळं सांगतो ते. आता ती यांना घराबाहेर नाही ना काढणार. तिच्या बोलण्यावरून तर मला असंच वाटलं. हे बघ सुवर्ण, मी इथे असेच तोवर या घरात असेच तोवर लक्ष्मीकांतला कुणीही घराबाहेर काढणार नाही. पण बाबा आईच्या मनात काहीतरी आहे. काहीतरी आहे म्हणजे? ती म्हणाली आज वृंदाचं पुस्तक नाही चोरायचं, तिचा उपयोग कशासाठी तरी करून घ्यायचा आहे. काहीतरी वेगळंच काम आहे बाबा. हे बघ सुवर्ण, काळजी करू नकोस. फक्त आता आपण सगळे कांताच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवूयात. बाबा आई असं काही कोड्यात बोलली ना की खूप भीती वाटते हो. ती यांना काही त्रास नाही ना देणार. सुवर्णा, तू चिंता करू नकोस. पण आता इथे थांबू नकोस. तू जा, कारण इथे तुला पाहिलं तर पुन्हा कांताला संशय येईल. तेव्हा तू इथून जा. ठीक आहे बाबा, मी जाते. पण आई जे काय म्हणाली ना त्याच्यावरती नीट लक्ष द्या. हा ठीक आहे. आता काय नवीन खेळ सुरू करणार आहे कुणास ठाऊक. वृंदाचा काय उपयोग करून घ्यायचा हिला? नक्की हिच्या मनात काय काळं बेरं शिजतंय. म्हणजे येऊ का ग? उगाच तुझा अभ्यास बुडणार असेल तर जाऊ दे बाई, नको राहू. नाही 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 आई, मला काही अडचण नाहीये, या ना तुम्ही. हा तेच म्हणलं मी. तसं अडचण वगैरे तसं काही होणारही नाही, कारण मी पाल्ला बोलतच नाही ना, त्यामुळे तुझा अभ्यास वगैरे बुडूच शकत नाही. नाही आई, माझा अभ्यास नाही बुडणार, बोला तुम्ही. हा तेच. आणि मला तसं मोजकं आणि मुद्द्याच बोलायला आवडतं. उगाच शिळोप्याच्या इकडच्या तिकडच्या गप्पा म्हणत काय अर्थ आहे सांग बरं मला, होय की नाही? हो ना, म्हणजे त्यांनी आपलं आणि समोरच्याचं दोघांचं नुकसान होतं. एक्झॅक्टली. माझ्याही मला नेहमी हेच सांगायचे, हेच शिकवलंय तिने मला. ती मला म्हणायची मितभाषी असावं, मितभाषी माणसं नेहमी सुखी होतात. एकदा ना मी 12वीत असताना मला पाहुणे येणार होते बघायला, तर आईने मला सांगितलं कमी बोलत. तेव्हापासून आजच्या क्षणापर्यंत मी अतिशय कमी बोलते. मी तंतोतंत ते पाळले. हे घे. काय झालं? हे पुस्तक तुझ्याकडे ठेव. हरवलं बिरवलं तर परत त्यांचे टोमणे मला ऐकावे लागतील. कसं बोलले मला ते ऐकलंस ना? आई ते तुम्हाला नाही हो बोलले. घे, तू त्यांचीच बाजू घे. माझ्याशिवाय दुसरं कोण होतं तिकडे ते जाऊ दे. मुद्दा असा आहे की आज तू दिवसभर, रात्री, उद्या सकाळी काय जागून बिगून जो काय अभ्यास करायचा तो कर. पण उद्या सकाळी परीक्षेला जायच्या आधी अर्धा तास मला दे. का आई, कशासाठी? प्राचीला बघायला मुलगा येणार आहे आणि त्यावेळेला कांदे पोहे तू करावेस असं मला वाटतंय. आई तुम्ही प्राचीला विचारलंय का? तिला काय विचारायचंय? नाही म्हणजे मी सांगणार आहे तिला तसं. आणि मला असं कळलंय की त्या मुलाला कांदे पोहे फारच आवडतात. आणि एकदा का कांदे पोहे आवडले की मग मुलगीही आवडणारच ना. आणि आपल्या घरात तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी उत्तम कांदे पोहे बनवतं का? तू कांदे पोहे बनवायचे आणि ते प्राची नेऊन देणार, झालं. पण आई, अहो पोह्यांवर जर ठरणार असेल तर मग ही मुलाची फसवणूक नाही का होणार? नाही नाही, नुसत्या कांदे पोह्यावर नाही ठरणार आहे. काय आहे, तो नाडकर्णी सरांचाच मुलगा आहे ना. काय? हो, म्हणजे नाडकर्णी सरांनी स्वतःहून विचारलं ना प्राची संदर्भात. म्हणून मी म्हटलं हो चालेल, मग दाखवायचा कार्यक्रम वगैरे करूया आपण. आणि आपल्या हातात थोडंच आहे काही. मुलगा मुलगी या दोघांनी जर एकमेकांना पसंत केलं तर मग पुढे काय ते ठरवता येईल ना. आणि दाखवण्याचा म्हणजे अगदी तसा तो दाखवण्याचा कार्यक्रम असतो ना, तसा नाहीये. तो मुलगा आला की त्याला डब्यात घालून पोहे द्यायचे, तो स्वतःच्या घरी जाऊन खाणार आहे. मग करशील ना पोहे? नाडकर्णी सरांचा मुलगा आहे ना, म्हणून तरी तू करावेस असं मला वाटत होतं. करशील ना? आई म्हणून तर मला नाही म्हणवत नाही. हा मग तेच म्हणलं. किती वाजता येणार आहे? साधारण 8, 8:30 पर्यंत येईल. ठीक आहे आई, मी करीन पोहे. हा सॉरी हा, तुझा खूप वेळ घेतला मी. हे घे हे घे हे घे, अभ्यास कर, हरवू नको आणि पुस्तक.
नशीब माझं, निदान तो दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे तरी नाही. हा चला. कांता, अगं जरा एका जागी शांतपणे बस. हा, मला जे हवं ते साध्य झाल्याशिवाय मी एका जागी शांत बसणार नाही. वृंदाच्या परीक्षेत तिला त्रास होईल असं काही वागू नकोस. हा, सदानंदराव, आपण हे काय बरे बोलत आहात? अहो, मी प्राचीच्या लग्नाबद्दल बोलतेय. त्या नाडकर्णी सरांच्या मुलाचं स्थळ आहे ना, ते हातचं जाऊ नये म्हणून माझी धडपड 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 चाललीये. पण मी संसारासाठी कितीही केलं आणि काहीही केलं तरी इथे कोणाला काही पडलीये? मेला एक कौतुकाचा शब्द नाही का विश्वास नाही. पोराबाळांसमोर, सुना जावयासमोर अपमान करायला तत्पर. प्राचीच्या लग्नासाठी तुम्ही जर धडपड करणार नसाल तर निदान मला मदत तरी कराल. निदान काय मदत करावी मी तुला? काय, प्राची उद्या जाईल ना हॉटेलवर, तर तिला ना तिथे पाठवायची नाही. एवढ्यासाठी ना मला जरा पाठिंबा द्या तुम्ही. बास. वाचा, पुस्तकच वाचा. पण तुम्ही बघाल, मी प्राचीला अमेरिकेत पाठवल्याशिवाय शांत बसायची नाही. लाखात एक असेल माझा जावई, तेव्हा नका मिरवू, तेव्हाही हेच वाचा. काही मदत नाही कोणाची, काही नाही, मी एकटी मरमत करते. अकरा वाजलेत. आलेत का बघी लोक? येतील थोड्या वेळात. कधी? ही काही वेळ झाली? एवढी तरणी ताठी पोरती लग्नाला आलेली, इतक्या उशिरापर्यंत बाहेर राहते. चांगल्या घरातला मुलगा मिळणार कसा हिला? अहो आई, ती काही एकटी नाहीये तिकडे, तिच्या सख्ख्या भावा बरोबर आहे ना. म्हणतेस ते बरोबर आहे, सख्खा भाऊ आहे बरोबर, पण गेली आहे कुठे ती सख्ख्या भावा बरोबर? त्या फडतूस टपरीवरच ना. आई, तुम्ही जाऊन आराम करा, येतील ते. कशाची आराम करते बाई मी? त्या कार्टीला सांगायचं उद्या हॉटेलवर जाऊ नको. तिचा बाप मुख दुर्बळ आहे, सांगायचं नाही. कारण वाईटपणा कोण घेणार? मी, कांता चोरगे. काय 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 काय? उद्या पाहुणे येणार आहेत, तेव्हा तू हॉटेलवर जायचं नाहीस. झालं का तुझं पुन्हा चालू? अगं आई, हॉटेलमध्ये प्रसाद दादा सतत माझ्या बरोबर असतो, तरी तुझ्या तक्रारी का ग थांबत नाहीत? मुस्कडी नाही नाही. आवाज खाली करून बोलायचं माझ्याशी. मी आई आहे तुझी, तू नाहीयेस माझी आई. आई आहेस ना माझी, मग माझं सुख कशात आहे याचा कधीतरी विचार कर ना. तुझं सुख कशात आहे त्याचाच विचार करते, म्हणून सांगितलंय तुला घरी थांबायचं. मी उद्या घरी थांबणार नाहीये. कशी थांबत नाही तेच बघते ना मी. आई आई, हे बघा ना, ते आत्ताच आलेत, आपण नंतर बोलू नये या विषयावर प्लीज. तरी मी घरी थांबणार नाहीच आहे.
तू ही बाजू घेतेस ना म्हणून झालं हे. थांबत नाही घरी ते बघतेच ना मी. आई आई अहो प्रसाद अरे तू तरी समजाव ना त्यांना. आता मी खूप थकलोय, मला भूक लागली आहे, प्लीज मला जेवायला वाट. प्रसाद अरे ह्या सगळ्याबद्दल तुला काहीच बोलायचं नाही. अगं इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर कमावलेला शांतपणा आहे हा. या कधी सुधारणार नाही, त्यांचं हे असंच चालू राहणार. आपण काय करायचं तर आपण फक्त शांत बसायचं, त्यातच भलं आहे. चल जेवायला वाढ. तुम्ही दोघं जण हातपाय धुवून या, मी जेवायला वाढ. चल. प्रसाद दादा, तुला काहीतरी सांगायचंय. बघ पंढरी, खूप उशीर झालाय, लवकर हातपाय धुवून घेऊ आणि जेवण करू. चल. प्राची, ए प्राची, दरवाजा उघड. प्राची, दरवाजा उघड. प्राची, मुस्कटीत देणार नाही तर. दरवाजा उघड. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. हे बघ, तू जर दरवाजा उघडला नाहीस ना तर मी दरवाजा तोडेन. आणि मला तोडता आला नाही तर महानगरपालिकेच्या लोकांना बोलवीन, पण मी दरवाजा तोडेन. आई मी दार उघडणार नाहीये आणि तुला काय तोडायचं ते तोड. मी मुस्कटीत देईन ना, खरंच मुस्कटीत देईन. प्राची, दरवाजा उघड. हॅलो. हॅलो. हा बोला ना. घरी पोचलीस का? हो आत्ताच पोहोचले. बरं, जेवलीस? नाही, जेवण कसलं, तिथे घरात घुसल्या ना आईने डोकं उठवलंय माझं. काय तर म्हणे उद्या हॉटेलमध्ये जाऊ नको, आमच्या घरी पाहुणे आहेत. आमच्या सासूबाईंना कळलं की काय? त्यांचा भावी जावई उद्या मागणी घालायला येतोय त्यांच्या मुलीला. म्हणजे काय काय म्हणतोस तू? जे ऐकलंस तेच बोलतोय. अगं मगाशी हाताने खाणाखुणा करून तुला तेच सांगायचा प्रयत्न करत होतो हॉटेल बाहेर. बरं, उद्या सकाळी येतोय मी. अच्छा, म्हणजे तू हे सांगत होतास. हा तू ये, मी वाट बघते तुझी. ओके. प्राची, दरवाजा उघड. प्राची, 4 दिवस तुला हॉटेलवर काय पाठवली? हा, हाताबाहेर जायला लागलीस होय ग तू? हा, आता बघच, उद्या तुला हॉटेलवर पाठवणार नाही म्हणजे नाही. आई अगं मी उद्या हॉटेलमध्ये नाहीच जाणार. मी ना तुझी गंमत करत होते. अगं कार्टे कार्टे, अगं जर तुला असंच वागायचं होतं तर त्या सटवी समोर कशाला तमाशा केलास? अगं आई, आता मी तुझी गंमत नाही करणार तर मग कोण करणार? हो, पण तू करत असली गंमत तिला कळणार आहे का? आहे का तेवढी अक्कल तिला? माझीच मुलं जर माझ्याशी असं वागायला लागली तर ती कसं वागेल? ती उपरी, तिला काय कळणार आहे? आणि शेवटी लेकीच्या मनात आईबद्दल जी माया असते ना, ही एका सुनेच्या मनात नसते ग. हे बघ सोन्या, तुला एखादा छान मुलगा मिळावा आणि तुझा असा सुखाचा संसार सुरू झाला ना की मी माझ्या कर्तव्याचं मोकळी झाली ग. काय ना, सुवर्णासारखं तुझं होऊ नये म्हणून माझं काळीज कुरतडतं ग. आई हे बघ, तू ना अजिबात काळजी करू नकोस. सुवर्णाताई सारखं नाही होणार माझं. बर, उद्या एखादा असा एकदम असा मस्त ड्रेस घाला. इथं आता सांगायलाच नको. हा? म्हणजे अगं तू अजिबात काळजी करू नको. हा. एकदम छान ड्रेस घालीस आणि उद्या ना आई तू जे म्हणशील ना ते सगळं मी ऐकेन. माझं लेकरू ग. आधी हटके खायच्या आधी सांगता येत नाही तुला? एक भावळाट. गंमत करत होते ना. बरं ठीक आहे, चला आता मी फ्रेश होऊन येते. हा, चल.
वृंदा बरी आहेस ना? वेळ नाही लागला ना तुला? नाही म्हणजे एकदम नाचायला सुरुवात केलीस म्हणून म्हणलं. प्रसाद, अरे माझा अभ्यास खूप छान झालाय ना. मग अभ्यास छान झाला की मला खूप नाचावंसं वाटतं. अगं मग नाच की, कोणी नाही म्हणलंय तुला, पण जरा व्यवस्थित तरी नाच. हा ए ए ए ए ए काय करतेस? आपलं काय ठरलंय वृंदा? परीक्षा होस्तोपर्यंत मंगळसूत्र घालायचं घालायचं नाही हा मग प्रसाद, ह्याची इतकी सवय झाली आहे ना की हात जातोच. वृंदा ठेव ठेव. आता कशी छान दिसतेस. नुसती छान नाही बर का, लहान सुद्धा दिसतेस खरंच. थँक्यू. बर, आता मी खाली जाऊन चहा करणार आहे. हा मस्त बसून एकटीच पिणार आहे. एकटीच? बर. हा, पेपर वाचणार आणि मग पोहे करणार. वाजलेत किती? 7:15. किती? 7:15. तू उठणार आहेस का? म्हणजे तुझ्यासाठी पण चहा कर. नाही, मला झोपायचे, माझी झोप पूर्ण झालेली नाहीये. 8:30ला उठव मला प्लीज. झोपू दे मला. सॉरी. सॉरी.